नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगवेगळ्या प्लेसेसवरती बघितली होती आणि फायनली आपल्याला जो फॉर्म्युला भेटला होता G इज इक्वल टू GM अपॉन आर स्क्वेअर. G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, M म्हणजे मास ऑफ द अर्थ किंवा मास ऑफ द प्लॅनेट जो काय असेल ते, R इज द रेडियस ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लॅनेट किंवा आपण अर्थची कन्सिडर करूया इथे. तर आपली जी हेडिंग आहे व्हेरिएशन ऑफ जी बिलो दी सरफेस ऑफ द अर्थ. तर अर्थच्या सरफेसच्या बिलो काय त्याच्यामध्ये चेंजेस होतं तर आपल्याला ते बघायचे. सेंटरला किती असणार ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे आपल्याला या पॉइंट मध्ये समजून घ्यायचंय. आता लक्ष द्या, आपण काय केलंय की जी काय अर्थ आहे, अर्थला काय कन्सिडर करायचंय, होमोजेनियस स्फिअर कन्सिडर करायचंय. म्हणजे ज्याची डेन्सिटी आणि रेडियस सगळी युनिफॉर्म आहे, म्हणजे एकसारखी आहे. होमोजेनियस त्याची काय असली पाहिजे, डेन्सिटी आपण कन्सिडर केले. ओके, तर त्या टाइमिंगला जे काय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, समजा इथं ऑब्जेक्ट आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तर ती कशी फाइंड करणार आपण, G इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर. परंतु नेक्स्ट पॉइंट आहे, जेव्हा आपण अर्थ मध्ये अर्थच्या बिलो जाणार तर तेव्हा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर काय परिणाम होतो, काय फरक पडतो ते आपल्याला बघायचं. ओके, इथपर्यंत हे आपल्याला माहिती. बघा, आपल्याला माहिती आहे मास, आपल्याला मास फाइंड करता येते कशावरून, डेन्सिटीवरून. आपल्याला डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे, काय इथे लिहितो मी, डेन्सिटी इज इक्वल टू काय, मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ओके, तर त्यावरून मास फाइंड करायचे. मग काय होणार, व्हॉल्यूम डिवाइड मध्ये इकडे आल्यावर मल्टिप्लाय, म्हणजे काय होणार इकडे, मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी, व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी, व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी. तर आपल्याला माहिती आहे स्फिअरची जी काय व्हॉल्यूम आहे, स्फिअरचा व्हॉल्यूम काय असतो, 4/3 इनटू पाय इनटू r3. ओके, मी लिहितो बघा, मास इज इक्वल टू, किंवा याला डायरेक्टली आपण कॅपिटल M लिहू, कॅपिटल M इज इक्वल टू व्हॉल्यूम काय असतो स्फिअरचा, होमोजेनियस कन्सिडर केला आपण. व्हॉल्यूम काय स्फिअरचा, 4/3 इनटू पाय इनटू r³ बरोबर. r म्हणजे काय, रेडियस ऑफ दॅट स्फिअर. आपण अर्थला काय केले कन्सिडर, स्फिअर कन्सिडर केलं. इनटू डेन्सिटी, डेन्सिटी कशाने दाखवतात, रो ने. कशाने दाखवतात, रो ने. डेन्सिटी कशाने दाखवतात, याला म्हणतात रो. हे आपल्याला काय भेटलं, मास. मग या इक्वेशन मध्ये पुट अप करायचं मासची व्हॅल्यू. काय होतं बघा, बघा इक्वेशन याला 1 म्हणूया. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. दॅट टाइम इक्वेशन इथे लिहितो, इक्वेशन 1 बिकम. आता इक्वेशन 1 काय होतं ते लक्ष द्या, 1 बिकम. बघा, G इज इक्वल टू, हे कुठे काढतो आपण, सरफेस वरती. आपल्याला डेप्थ मध्ये काय होतं ते बघायचंय. तर बघा, G जशाला तसं G, M ची व्हॅल्यू म्हणजे मास आपण काढले, जे काय स्फेरिकल, जे काय होमोजेनियस स्फिअर जे आहे आपल्याला कन्सिडर केलेली, तर ते काय आहे, मास इनटू 4/3 पाय r³ इनटू रो बरोबर. ते फक्त इथे काय केलं, मासची व्हॅल्यू, ही मासची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवली. तर इक्वेशन काय झालं, G इनटू 4/3 पाय r³ इनटू डेन्सिटी रो अपॉन, बघ अजून शिल्लक काय राहिले इथं, r स्क्वेअर. काय राहिले, r स्क्वेअर. तर इथे काय, हा r स्क्वेअर आणि हा r³ कॅन्सल झाला. आता फक्त इथे शिल्लक काय राहिलं, r. काय राहिलं शिल्लक, बघा पुढे व्यवस्थित लिहितो मी, 4/3 G पाय r आणि राहिलं शिल्लक अजून डेन्सिटी. तर हे आपल्याला काय भेटलं, सरफेस वरती जी काय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण अशी पण फाइंड करू शकतोय. काय आलं, G इज इक्वल टू 4/3 G पाय r रो. रो म्हणजे काय, डेन्सिटी. तर याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर केलं. क्लियर होत आहे. तर सरफेस वरती असताना, जेव्हा ऑब्जेक्ट सरफेस वर असतो त्या ठिकाणी, आता काय करतो आपण, ऑब्जेक्ट हा सरफेसच्या बिलो घेऊन जातो. म्हणजे समजा ऑब्जेक्टला मी सरफेसचे एवढे इतके डिस्टन्स, म्हणजे याला कन्सिडर करू d डिस्टन्स सरफेसच्या बिलो गेला. किती, d डिस्टन्स. आपल्याला माहिती आहे टोटल जे काय रेडियस काय r, टोटल रेडियस काय r. म्हणजे आता ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे, म्हणजे निश्चितच हे जे अंतर असणार आहे,
टोटल डिस्टन्स किती r, त्याच्यामधून ट्रॅव्हल किती केलं d, म्हणजे r मधून d गेलं, म्हणजे हे रिमेनिंग जे काय डिस्टन्स आहे सेंटर पासून ते काय असणार आहे r d, काय असणार आहे r d. टोटल रेडियस किती आहे r, टोटल रेडियस r, त्यापैकी आपण सरफेसच्या बिलो किती गेलं d, सरफेसच्या बिलो किती गेलं d, म्हणजे रिमेनिंग डिस्टन्स काय राहिलं r d. आणि जर अजून समजून घ्यायचं असेल तुम्हाला त्या दोन्हीचं ऍडिशन करा, तुम्हाला r भेटून जाईल. दोन्हीचं ऍडिशन केलं म्हणजे r d प्लस d कॅन्सल होणार बघा. त्या दोन्हीचं जर ऍडिशन केलं तर r भेटणार. इकडे बघा r d प्लस d कॅन्सल होणार, फायनल काय भेटणार आपल्याला r. लक्षात आले? म्हणजे सरफेसच्या बिलो आपण d गेल्याच्या नंतर रिमेनिंग डिस्टन्स किती राहिलं सेंटर पासून r d. ओके, म्हणजे कन्सिडर करा व्हेन ऑब्जेक्ट इज गोइंग बिलो द सरफेस ॲट अ डिस्टन्स d, तर त्या टायमिंगला जे काय रेडियस असणार आहे ती काय राहणार शिल्लक r d. इकडे लक्ष द्या, आता इथे लिहितो मी बघा. जेव्हा ऑब्जेक्ट बिलो जाणार तेव्हा हे जे इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 2 कन्सिडर केलेलं आहे, इक्वेशन नंबर 2 जे कन्सिडर केलंय तर ते काय असणार आहे बघा. तर इथे फक्त r च्या ठिकाणी हे जे r आहे आपण हे डिस्टन्स d कमी केलं तर काय होणार r d. फक्त या इक्वेशन मध्ये r d कुठे डेप्थला, ही इथं जी व्हॅल्यू असणार आहे g ची व्हॅल्यू कुठे g ॲट द डेप्थ, तर इथे फाइंड करायचं आपल्याला ती काय. तर मी इथे लिहितोय बघा g ॲट द डेप्थ इज इक्वल टू बघा इन्स्टेड ऑफ r, म्हणजे त्याने डिस्टन्स किती कव्हर केलंय डेप्थ मध्ये किती त्या स्फिअरचे गेला ते बघा. इथे लिहितोय मी when object moves below surface r d distance, किती d distance, then radius किंवा distance from center किती राहणार आहे, डिस्टन्स किती इतकं डेप्थ गेल्यावर काय राहणार r d. तर काय डिस्टन्स किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो रेडियस पण म्हणू शकतो, रेडियस पण म्हणू शकतोय. तर ती काय राहणार आहे r d, काय राहणार आहे r d जेव्हा आपण बिलो जाणार तेव्हा. तर इक्वेशन जशाला तसंच ठेवायचं आहे. जी ची व्हॅल्यू सरफेस वर आली तर इथे बघा काय बनणार ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ इज इक्वल टू काय 4/3 into पाय into r. r काय आता टोटल r घेणार का आपण, नाही हे घेणार कोणता r d into काय करणार मी r d आणि अजून काय मल्टिप्लाय मध्ये काय डेन्सिटी म्हणजे रो. ओके, हे इक्वेशन बनलं. त्याला इक्वेशन नंबर मी 3 कन्सिडर करतोय बघा. इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मध्ये एकच डिफरन्स, इथे r टोटल म्हणजे इथे ऑब्जेक्ट असताना हे इक्वेशन आहे ग्रॅव्हिटी, आणि दुसरं जेव्हा या ठिकाणी ऑब्जेक्ट आपण बिलो किंवा डेप्थ मध्ये जाणार तर त्या ठिकाणचं हे आलं. आता इक्वेशन 3 ला इक्वेशन 2 ने डिवाइड करू बघा. डिवाइड इक्वेशन 3 by 2. इक्वेशन 3 ला 2 ने डिवाइड करूया बघा काय होतंय ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ डिवाइड बाय ग्रॅव्हिटी कुठे सरफेस वरती, हे g जशाला तसं g इज इक्वल टू वरती काय बघा 4 डिवाइड बाय 3 into पाय r d into डेन्सिटी. ओके, डिवाइड बाय इकडे बघा सेम टू सेम काय 4/3 into g पाय r रो लिहितोय मी 4/3 पाय r into रो. बघा आता काय होणार 4/3 कॅन्सल, पाय गेट कॅन्सल, डेन्सिटी गेट कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग नाउ r d. पुढे लिहितो मी r d upon r d upon r. हे आपल्याला फायनली एवढं भेटलं यामध्ये. लक्षात येते? आता बघा लक्ष द्या, आता पुढे डायग्राम समजले असेल
आता बघा इकडे लिहितोय मी, हा तर लक्ष द्या आता, तर जी डी अपॉन जी इक्वल टू काय भेटले आपल्याला, आर मायनस डी अपॉन आर. तर आर आरने डिवाइड केल्यावर काय भेटणार आपल्याला, 1 मायनस डी अपॉन आर. बरोबर, काय भेटणार आपल्याला, आता हे जी इथे डिवाइड मध्ये, इकडे आल्यावर मल्टिप्लाय मध्ये, म्हणजे जी डी इक्वल टू जी इंटू 1 मायनस डी म्हणजे डेप्थ ना, अपॉन आर. हे आपल्याला इक्वेशन भेटते कुठं, जेव्हा आपण ह्या डेप्थ मध्ये जातो, डी एवढ्या डिस्टन्स बिलो जातो सरफेस पासून टुवर्ड द सेंटर जातो, तेव्हाचं इक्वेशन आपल्याला हे भेटते. हे महत्त्वाचं इक्वेशन बघा, हे लक्षात ठेवा. तर ग्रॅव्हिटी कुठे पण आपल्याला जर फाइंड करायची असेल, बिलो द सरफेस बोलतोय आम्ही, नॉट ॲट एक्झॅक्ट सेंटर, बिलो द सरफेस, तर हे इक्वेशन यूज करावं लागेल आपल्याला. याला इक्वेशन नंबर मी 4 म्हणतो. तर ही काय असणार आहे, ग्रॅव्हिटी बिलो द सरफेस किंवा डेप्थ मध्ये काय, जी डी इज इक्वल टू जी म्हणजे सरफेस वरची, 1 मायनस डी म्हणजे डेप्थ अपॉन रेडियस ऑफ दॅट अर्थ. क्लियर होतंय. आता बघा ग्रॅव्हिटी, आता बघा acceleration due to gravity, acceleration due to gravity. आता आपल्याला बघायचंय at center acceleration due to gravity at the center फाइंड करायचे आपल्याला, सेंटरला. आता हा जो ऑब्जेक्ट आहे हा इथे होता, तर कुठे आला, सेंटरला. कुठे आला, सेंटरला. जर आपण विचार केला तर टोटल ही जी डेप्थ झाली सरफेस पासून ती किती झाली, डी. टोटल डेप्थ किती झाली सरफेस पासून डी, म्हणजे इथून बघा सेंटर पासून इथपर्यंतचं जे अंतर त्याला रेडियस म्हणलं आपण, ते आहे आर. आणि डेप्थ कोणची, सरफेस पासून सेंटर पर्यंत, म्हणजे रिव्हर्स आलं तर डेप्थ झाली. म्हणजे या कंडिशन मध्ये जेव्हा ऑब्जेक्ट हा सेंटरला रीच होतो, कुठे, सेंटरला, तर या ठिकाणी काय असणार आहे, आर इज इक्वल टू डी. काय असणार त्या ठिकाणी, आर इज इक्वल टू डी. म्हणजे इकडे बघा, दॅट इज आर इज इक्वल टू, म्हणजे जेवढी रेडियस आहे जेवढं वरती तेवढंच तो बरोबर सेंटरला आला, म्हणजे आर इज इक्वल टू डी प्लेस करायचं आपल्याला. काय, इक्वेशन 4 मध्ये, इक्वेशन 4 बिकम. आता इक्वेशन 4 काय होतं बघा, इक्वेशन 4 बघा काय होतंय, इक्वेशन 4 मध्ये d इज इक्वल टू काय प्लेस करायचं आपल्याला, r. d इज इक्वल टू काय प्लेस करायचं, r. म्हणजे काय होणार, gravity at depth is equal to g into 1 minus d is equal to काय, r. d is equal to काय, r. म्हणजे इथे आलं r आपण काय, r. ओके, तर काय झालं, r आपण r 1. म्हणजे काय होणार फायनल बघा, g is equal to ब्रॅकेट मध्ये 1 minus 1 म्हणजे काय, 0. काय, 0. म्हणजे काय होणार, g into 0. म्हणजे फायनल काय होणार आपलं, g is equal to 0. म्हणजे ग्रॅव्हिटी, सॉरी इथे काय सेंटर लिहितो मी, म्हणजे ग्रॅव्हिटी ॲट सेंटर. म्हणजे इथे काय होणार, ग्रॅव्हिटी ॲट द सेंटर इज 0. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. हे सगळं समजलं तर 0 कसं येतं कळतंय, लक्षात येतंय. अजून एक समजून घेण्याचं बघा, समजा जो ऑब्जेक्ट आहे जेव्हा सेंटरला असणार आहे, सेंटरला जेव्हा असणार आहे, तर सगळ्या बाजूने जे काय फोर्स असणार आहे ते कोणत्या डायरेक्शनला आहे, सेंटरकडे. आपल्याला माहिती आहे जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कोणत्या डायरेक्शनला असते, सेंटरकडे. म्हणजे सगळ्या डायरेक्शनने अप्लाय होणारा जो फोर्स हा कसा असणार आहे, बॅलन्स असणार आहे, म्हणजे इक्वल. म्हणजे तिथे वेट फील होत नाही. त्याला आपण म्हणतो ज्या ठिकाणी आपल्याला वेट फील होत नाही त्या कंडिशनला म्हणतो आपण वेटलेसनेस. काय म्हणतो आपण त्याला, वेटलेसनेस. का, कारण की त्या ठिकाणी सगळ्या बाजूने जे काय फोर्स ऍक्ट होणार आहे ड्यू टू द अर्थ, हा काय असणार आहे, सारखाच असणार आहे. म्हणून ऍट द सेंटर आपल्याला कसं फील होत आहे, वेटलेसनेस. म्हणजे तिथे आपल्याला काही, म्हणजे आपलं त्या ठिकाणचं वेट हे किती असणार आहे, 0 असणार आहे. का, कारण की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट द सेंटर किती असणार आहे, 0 असणार आहे. लक्षात येते, मास 0 नाही, वेट मध्ये मास मध्ये फरक आहे. मास जशाला तसा राहील,
बट ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काय दिसून येईल, कसं दिसेल किंवा काय होईल, वेटलेसनेस. क्लिअर होत आहे? म्हणजे काय, वेटलेस फील होईल तिथे, काय वेटलेस. लक्षात आलं? ओके, समजले? थांबूया.